तर आपण वेगवेगळ्या ठिकाणचा सध्याचा आढावा घेतोय। लातूरमधली आणि मुंबईतली ही प्रामुख्याने दृश्य पाहतोय। लातूरमध्ये रितेश देशमुख आणि पत्नी ऍक्ट्रेस जेनेलिया देशमुख हे मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे मुंबईमध्ये खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। या सर्व नेते मंडळी आणि सेलिब्रिटीजकडून सुद्धा मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे। तर यापूर्वी कोणी मतदान केलंय ते पाहतोय। देशमुख घराण्यामधील धीरज देशमुख, अमित देशमुख, वैशाली देशमुख आणि दीपशिका देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क लातूरमध्ये बजावलेला आहे। अमित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांचे बंधू धीरज देशमुख आणि मातोश्री वैशाली देशमुख, दीपशिका देशमुख यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। तर आता जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सध्या दाखल झालेत। अनेक दिग्गज मैदानामध्ये असताना प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच आपला घटनेनं दिलेला अधिकार बजावला पाहिजे। लोकशाहीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे। त्याचप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी तिघांनी मतदान केले। पत्नी आहे, मुलगी आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या शहरातला सुद्धा एकूण सगळ्या केंद्रांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणे नागरिक गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार, मागच्या 2.5 वर्षाच्या काळातलं राज्यातलं महायुतीचं सरकार, 2014 ते 19च्या काळामधलं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं युती सरकार, हा जर कामाचा आलेख पाहिला तर या महाराष्ट्रातली जनता नेहमीच विकासाला प्राधान्य देते, भविष्याला महत्त्व देते आणि याचा विचार करता पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याच्याबद्दल आमच्या कोणाच्या नाही, जनतेचं एकूण हे जर आज पाहिलं आपण सगळ्यांशी मी बोलतोय, लोक भेटतायत, सांगतायत, 100% राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल। महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला समर्थन करेल। मुख्यमंत्री कोण होईल? मुख्यमंत्री महायुतीचे होतील। कोण होईल? म्हणजे भाजपचा होईल की महायुती? आम्ही निवडणूक म्हणून महायुती म्हणून लढतोय। निवडणूक झाल्यानंतर महायुती निर्णय घेईल की मुख्यमंत्री कोण। विनोद तावडेंचे काल जे प्रकरण झालं सगळं कोथरूडमध्ये लोकसभेला 74,000चं मताधिक्य, 74,600चं मताधिक्य त्यावेळेला मला कोथरूडकरांनी दिलं होतं। कोथरूडकर हे नेहमीच एका महायुती युती म्हणून महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नेहमीच आमच्या सोबत राहिलेले आहेत आणि म्हणून मला विश्वास वाटतो की ते 74,000चं लीड, 75,000चं लीड यावेळेला सुद्धा विधानसभेला आम्ही नक्की त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य या ठिकाणी घेऊ। पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र काय? आपण पाहिलं तर मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रवास केला आहे मागचे 20-25 दिवस। जवळपास 30 ते 32 विधानसभा मतदारसंघात स्वतः जाऊन आलो। अनेक कार्यक्रम झाले, भेटीगाठी झाल्या, मेळावे झाले, नागरिकांना वेगवेगळ्या समाज घटकांना भेटण्याचं त्या निमित्तानं मला भेटता आलं।